शेजाऱ्याच्या घरात पोत्यात आढळला बेपत्ता 7 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह। दारव्हा तालुक्यातील बोथ गावामध्ये शुक्रवारी 20 मार्च रोजी बेपत्ता झालेल्या एका 7 वर्षीय बालिकेचा अत्यंत दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या लहानगीचा मृतदेह चक्क तिच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरात एका पोत्यात लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत्युमुखी पडलेल्या या दुर्दैवी मुलीचे नाव शिवानी पंकज जाधव असे आहे। या गंभीर प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत कैलास विलास जाधव आणि सोनू विलास जाधव या 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। या गुन्ह्यात आणखी 2 महिलांचा देखील समावेश असावा अशी दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार शिवानी पंकज जाधव ही शुक्रवारी सकाळी आपल्या घरातून बाहेर गेली होती। मात्र दुपारचे 3 वाजले तरी घरी न परतल्याने घाबरलेल्या कुटुंबियांनी गावात तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवत बोथ गाव आणि आजूबाजूच्या परिसरात व्यापक शोध मोहीम सुरू केली। जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पुसद येथील विशेष पथके, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि दारव्हा पोलीस यांनी संयुक्तपणे गावकऱ्यांच्या साथीने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला। त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहिमेला गती देण्यात आली। तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले। सर्वत्र चौकशी करूनही धागेदोरे न मिळाल्याने मुलगी गावातच असावी असा पोलिसांचा अंदाज होता। त्यानुसार गावात सर्च ऑपरेशन राबवले गेले। शोधादरम्यान शिवानीच्या घराजवळ राहणाऱ्या एका शेजाऱ्याच्या घरी काही संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या। या घरातील लोकांनी पोलिसांच्या तपासात अडथळा आणण्याचा आणि घरातील पोत्यांची तपासणी टाळण्याचा काटोकाट प्रयत्न केला। त्यांच्या या हातचलाखीमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। पोलिसांनी अत्यंत कडक भूमिका घेत अधिक कसून तपासणी केली असता एका पोत्यात या बालिकेचा मृतदेह आढळून आला। हा प्रकार पाहून उपस्थित पोलिसांनाही मोठा धक्का बसलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यामागील नेमके कारण शोधण्यासाठी ठाणेदार शिवशंकर मुळे हे पुढील सखोल तपास करत आहेत। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। दिनांक 20 मार्च 2026 या दिवशी दारव्हा तालुक्यातील बोथ गावी एक 7 वर्षाच्या आसपास असणारी अल्पवयीन मुलगी गावातून मिसिंग झाल्याबाबत किंवा तिला अपहरण झाल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली होती। संध्याकाळी 6 नंतर त्या दिवशी पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालू केलेलं होतं। मात्र जवळपास 24 तास सर्चिंग करूनही आम्हाला ती मुलगी मिळालेली नव्हती। जेवढे गावात येणारे ॲक्सेस रोड आणि अन्य बाजूचं सगळीकडे आम्ही सर्च घेतला होता। गावातीलही सगळे शेत रस्ते वगैरे सगळे आम्ही तपासले होते, परंतु मिळालेले नव्हते। यानंतर माननीय SP आमचे कुमार चिंता सर आणि सोबतच HDPO सिद्धेश्वर मोरे, LCBचे सतीश चौरे आणि अन्य आमचे सर्व अधिकाऱ्यांची अशी टीम आम्ही बनवून गावातील प्रत्येक घर झडती घेण्याच्या संदर्भाने आम्ही ऑपरेशन राबवलं आणि त्यामध्येच नजीकचं मुलगीची मयत मुलगी झालेली आहे। तिच्या घराच्या शेजारीच्याच घरामध्ये अंतर्गत भागामध्ये गोट्याच्या अंतर्गत भागात असणाऱ्या 2 खोल्यांमध्ये एक मुलीचं पोत्यामध्ये ठेवलेल्या स्वरूपामध्ये प्रेत मिळालेला आहे आणि त्याच्यावरून आम्ही मर्डर दाखल केलेला आहे आणि 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। प्राथमिक स्वरूपात जुन्या घरगुती भांडणावरूनच हे झालेलं आहे। त्याचप्रमाणे जी मयत मुलगी आहे तिच्या नाकातील एक 1.5 ग्रॅम सोन्याचा एक ऐवज होता, तो सुद्धा मृतदेहावर आढळलेला नाही। त्याच्यामुळे सखोल अजून आम्ही तपास करून निश्चित कारण